समीरा आणि अमयच्या लग्नाला 10 वर्ष झाली होती. त्यांना 2 मुलीसुद्धा होत्या. अमय एक साधा, सरळ, मेहनती व्यक्ती होता. आपल्या कामाशी तो नेहमीच प्रामाणिक होता. अमय एका सामान्य कंपनीत कामाला होता. पगारही त्याचा जेमतेम होता. पण आपल्या कुटुंबाला सर्व सुख-सुविधा मिळाव्यात, आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी तो नेहमीच धडपडत असायचा. समीरा व अमयचा संसार वरून जरी सुखाचा, आनंदाचा दिसत असला तरी आतून त्यांचे नाते कमकुवत होत चाललेले होते. समीराच्या मनात एक सल होती, जी त्याच्या नात्याला आतून पोखरत होती. समीरा एक गृहिणी होती. तिचे शिक्षण पूर्ण झाले होते, पण मुलांच्या जबाबदारीमुळे ती घरीच होती. तिला नोकरी करता येत नव्हती. महागाईच्या काळात घर खर्च, मुलांचे शिक्षण हे सर्व भागवता यावे यासाठी तो कंपनीत नेहमी ओव्हरटाईम करायचा, जेणेकरून कामाचे पैसे थोडे जास्त मिळतील आणि आपल्या संसारालाही हातभार लागेल, आपलं कुटुंब आनंदी राहील. म्हणून तो रात्री रोज उशिरा घरी यायचा. कंपनीमध्ये जादाचे काम करायचा, त्यामुळे घरीसुद्धा तो फार कमी वेळ असायचा. कुटुंबाला वेळ देता येत नव्हता, त्याचे त्यालाही वाईट वाटायचे. पण आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला कंपनीमध्ये ओव्हरटाईम करावा लागत असे. अमय घरात कमी असणे, कुटुंबाला कमी वेळ देणे यामुळे मात्र समीरा नाराज व्हायची. आपल्या पतीने आपल्यासोबत वेळ घालवावा असं तिला नेहमीच वाटायचं. यासाठी ती अमयला वारंवार सांगायची की कुटुंबाला वेळ दे. तेव्हा अमय हेच सांगायचा की मी हे सर्व आपल्या संसारासाठी व मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीच तर करत आहे. आपल्याला एक चांगलं जीवन जगता यावं यासाठी माझी मेहनत चालू आहे. प्लीज थोडे समजून घे. त्यावर समीरा शांत बसायची, काहीच प्रतिसाद द्यायची नाही. अमय मात्र रात्रंदिवस एक करून आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा विचार करून मेहनत करण्यास कधीच मागे फिरला नाही. आता तर त्याला कामाची इतकी सवय झाली की त्याने स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं होतं. आणि हे आता असं बरेच वर्ष चालू होतं. पण यामुळे हळूहळू याचा त्यांच्या नात्यावर विपरीत परिणाम झाला. समीरा नेहमीच पतीच्या सहवासासाठी, त्याच्या प्रेमासाठी आतुर असायची. तसेच मुलांनाही वडिलांसोबत वेळ घालवावा असं वाटायचं. पण अमय मात्र आपल्या कामात व्यस्त असायचा. समीराच्या मनात एक पोकळी निर्माण झाली. तिला उगाच असं वाटू लागलं की अमय जसा आधी आम्हाला वेळ देत होता, आमच्यासोबत राहत होता, तसा तो आत्ता राहिलेला नाही, तर तो पूर्णपणे बदललेला आहे. घरातल्या व मुलांच्याही कोणत्याही बाबतीत तो रस घेत नाही. इतकं कसलं काम कशाला करायचं? ज्या कुटुंबासाठी तुम्ही इतकी मेहनत घेत आहात, त्यांनाच जर तुम्ही वेळ देऊ शकत नाही, तर काय फायदा तुमच्या कामाचा? असा विचार समीरा नेहमी करायची. अमय घरात फार कमी वेळ असायचा आणि जरी असला तरी जास्त बोलायचा नाही. कारण समीराच्या मनात एक प्रकारची नाराजी होती. ती तिच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होती. त्यामुळे जेव्हा ते बोलायचे तेव्हा फक्त भांडण आणि वादविवादच होत असे. अमयला वाटायचे की मी जे काही मेहनत घेत आहे, जे काही काम करत आहे, ते आपल्याच कुटुंबासाठी करत आहे, आपल्या भविष्यासाठी करत आहे. तर समीरानेही आपल्याला समजून घ्यावं, मला साथ द्यायला हवी. आणि समीराला असं वाटायचं की अमयने थोडे काम कमी केलं तरी चालेल, पण आपल्या कुटुंबासोबत त्याने वेळ घालवावा, मुलांशी संवाद साधावा. आणि दोघांच्या याच भिन्न विचाराने त्या दोघांमध्ये मतभेद वाढत गेले. आता तर त्यांच्यातील बोलणेसुद्धा फार कमी झालेले होते. अमयचे गप्प राहणे समीराला अस्वस्थ करत होते. समीराच्या मनात आता संशयाचे भूत शिरले. अमयचे बदललेले वागणे यामुळे ती आता असा विचार करू लागले की अमयचे बाहेर कुठे काही नसेल ना? तो फक्त कामाचे कारण सांगतो, पण मला तो फसवत तर नाही ना? रोज रात्री उशिरा घरी परत येणे
याचे कारण काही वेगळे तर नाही ना? अशी शंका आता समीराच्या मनात घर करत होती. जेव्हा अमय घरी यायचा तेव्हा समीरा फक्त त्याला प्रश्नांवर प्रश्न विचारायची. त्यामुळे अमय अजूनच वैतागलेला असायचा. कामावर कामाचा ताण व घरी आले तर समीराचे असे वागणे यामुळे त्याला मानसिक त्रास होत होता. समीराचे बोलणे, तिचे प्रश्न त्याला निरर्थक वाटायचे आणि अमय आपल्याला उत्तर देत नाही, आपल्यासोबत तुटक वागतो, बोलतो. यामुळे तर समीराचा संशय अजूनच वाढत गेला. हळूहळू त्यांच्यामध्ये अंतर वाढत गेले. एके दिवशी अमय अंघोळ करायला गेलेला असताना त्याचा फोन वाजतो. म्हणून सहज समीरा त्या फोनकडे पाहते तर एका लेडीजचा मेसेज असतो. तेव्हा समीराचा गैरसमज होतो की ती असाच विचार करते की अमयचे बाहेर काहीतरी चालू आहे का? खरंच तो आपल्याला फसवत आहे का? नक्की काय चालू आहे? आणि म्हणूनच तो असा वागत असेल का? रात्री उशिरा घरी येत असेल का? असे अनेक प्रश्न समीराच्या मनात येत होते आणि हळूहळू तिचा हा संशय वाढतच गेला. तेव्हा तिने याबाबत अमयला जाब विचारला. समीराने थेट अमयवर आरोपच केला की त्याचे बाहेर काहीतरी चालू आहे. हे ऐकून अमयला खूप जास्त राग आला. आपण आपल्या कुटुंबासाठी इतकं करतोय आणि आपल्या पत्नीचाच आपल्यावर विश्वास नाही, हे त्याला आवडलं नाही. तो रागातच समीराला बोलतो की तुझा माझ्यावर विश्वासच नसेल तर या नात्यात राहण्यात काहीच अर्थ नाही. मी माझे संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी समर्पित केलं, पण त्यांची किंमत तू अशी केलीस. अमयच्या बोलण्याने समीरा ही दुखावली गेली आणि काहीच न बोलता रडतच तेथून निघून गेली. त्यानंतर अमयनेही घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने आपली बॅग भरली आणि कंपनीच्याच रूममध्ये राहण्यास गेला. दोघेही रागात होते. एकमेकांविषयी गैरसमज त्यांनी करून घेतलेला होता. त्यामुळे काही दिवस तणावात गेले. असेच काही दिवस निघून गेले. अमयच्या घरी सोडून जाण्याने समीराला एकटेपणा जाणवत होता. अमय नेहमी कामामध्ये व्यस्त असला तरी जेव्हा तो घरी यायचा, निदान थोड्या वेळासाठी का असेना, पण अमय नजरेस पडत होता. पण आता मात्र त्याला पाहूनसुद्धा कितीतरी दिवस झाले होते. अमयची आठवण समीराला येऊ लागली. आपण अमयवर संशय घेऊन चूक तर केली नाही ना, याची जाणीव तिला होऊ लागली. खरंच अमय आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी मेहनत घेत होता आणि आपण मात्र त्याला समजून घेण्याऐवजी त्याच्यावरच आरोप केला. हे बरोबर केलं नाही, असं समीराला वाटू लागलं. अमयवर संशय घेऊन आपण आपले नाते कमकुवत केले आहे आणि यावर वेळीच काही तरी केलं नाही तर एक दिवस आपल्याला त्याचा गंभीर परिणाम भोगावे लागतील. आणि इकडे ज्या कुटुंबावर आपले मनापासून प्रेम आहे, त्याच्यासाठी आपण इतके कष्ट घेतले आहे, त्यांच्यापासून इतके दिवस दूर राहणे अमयलाही अवघड जात होते. समीराची व मुलांची आठवण त्यालाही येत होती. आपणच फक्त आत्तापर्यंत कामाच्या मागे लागलो, फक्त आणि फक्त काम काम केलं, पण कधी हे लक्षातच आलं नाही की आपल्या पत्नीला आपल्या सोबतीची गरज असेल. आपल्या मुलांनाही वाटत असेल की वडिलांनी त्यांच्यासोबत वेळ घालवावा, एकत्र छान कुठेतरी फिरायला जावं. पण मी मात्र कामात इतका गुरफटत गेलो की कुटुंबाचा आनंद कशात आहे हेच कळालं नाही. खरंच चुकलंच आहे माझं. आणि ती माझ्यावर संशय घेत होती, माझ्याशी कधी बोलण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा मी तिला समजून सांगायला हवं होतं. थोडं तिच्या बाजूने विचार करायला हवा होता. आपल्या कुटुंबाला वेळ द्यायला हवा होता. प्रत्येक पत्नीला वाटतच असतं की नवऱ्याने तिला वेळ द्यावा, आनंदाचे क्षण साजरे करावेत, असं वाटणं स्वाभाविक आहे. एकमेकांपासून लांब राहिल्यानंतर दोघांनाही स्वतःची चूक लक्षात आली होती. त्यानंतर समीराने स्वतःहून अमयला फोन केला आणि बोलू लागले की अमय, माझं चुकलं. मी तुझ्यावर संशय घ्यायला नको होता. आपल्याला एकमेकांशी बोलायला हवं. आपण दोघेही एकमेकांपासून दूर राहून आनंदी नाही आणि आपण आपल्या वागण्याचा परिणाम आपल्या मुलांनाही सहन करावा लागत आहे.
म्हणूनच आपणच आपल्या नात्याला एक संधी द्यायला हवी. यावर अमयने सुद्धा सहमती दर्शवली आणि ते दुसऱ्या दिवशी एकमेकांना भेटले. तेव्हा दोघांनाही आपापल्या मनातील भावना दोघांनीही व्यक्त केल्या. जे काही गैरसमज झाले होते ते बोलून दूर केले. अमयने सांगितले की माझे आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे, पण मी कामाच्या व्यापात इतका व्यस्त झालो की मला तुम्हाला वेळच देता आला नाही. आणि समीरानेही हे मान्य केलं की तिने अमयवर अविश्वास दाखवला. त्याला समजून घेण्यात ती कमी पडली. पण यापुढे आपल्या दोघांच्याही कडून अशी चूक होणार नाही याची काळजी घेण्याचे त्यांनी ठरवले. समीराने अमयवर विश्वास ठेवण्याचे मनाशी पक्के केले, कारण कोणत्याही नात्यात विश्वास असेल तरच ते नाते शेवटपर्यंत टिकून राहते. हे दोघांनाही आता समजलं होतं. अमयने सुद्धा हे कबूल केलं की तो आता कामाचा ताण कमी करेल आणि आपल्या कुटुंबाला वेळ देईल. एकमेकांच्या भावना मन समजून घेईन. नात्यामध्ये संवाद कमी असेल व नात्यात संशय असेल तर ते नात्यामधील सर्वात मोठा तो अडथळा आहे. म्हणूनच दोघांनीही ठरवलं की यापुढे आयुष्यामध्ये कोणतीही समस्या अडचण निर्माण होऊ दे, पण एकमेकांशी संवाद साधायचा, मनात कोणताही गैरसमज ठेवायचा नाही. आता दोघेही आनंदाने एकमेकांना समजून घेऊन संसार करू लागले. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.